हॅलो फ्रेंड्स, मी संगीता प्रदीप जाधव, SGM कॉलेज कराड. आपण बँकांची ओळख करून घेत आहोत. या बँकांच्या ओळखमध्ये आपण बँकांची कार्ये हा आज टॉपिक अभ्यास करणार आहोत. बँकांची व्यावसायिक कार्ये, त्याच्यामध्ये प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्ये आणि विविध उपयोगी कार्ये असे 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर प्राथमिक कार्ये जी मागे पण आपण पाहिले मागच्या लेक्चरमध्ये, की बँकांची प्रमुख कार्येच अशी आहेत की ती ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. या ज्या प्राथमिक कार्यांमध्ये पहिल्या ज्या आहेत ठेवी स्वीकारणे, या ठेवी स्वीकारत असताना त्यांचं जे प्रमुख कार्य आहे ते आपल्या या समाजातील विविध घटक आहेत, त्या घटकांना पहिल्यांदा बचतीची सवय लागावी हा एक उद्देश आहेच. आणि याचबरोबर लोकांच्याकडे जो काही खर्च होऊन राहिलेला पैसा आहे तो ठेवीच्या स्वरूपामध्ये स्वीकारत असतात. आणि याच ठेवी लोक वेगवेगळ्या ठेवींमध्ये ठेवत असतात, जसे की बचत ठेव खाते, रिकरिंग खाते किंवा त्याला आवर्ती ठेव खाते म्हणतो, मुदत ठेव खाते आणि चालू खाते. ही जी वेगवेगळी खाती आहेत, या वेगवेगळ्या खात्यांमध्ये लोक स्वतःच्या जवळ सर्व खर्च होऊन राहिलेला पैसा हा बँकांमध्ये शिल्लकीला ठेवत असतात. तर हे जे त्याच्यावरती काही आकर्षक व्याजदर दिले जातात. सध्या पाहता रिझर्व्ह बँकांनी व्याजांचे दरच कमी केलेले आहेत, तरीसुद्धा लोक बँकांमध्ये पैसे ठेवण्यास प्राधान्य देतात. का देतात तर घरी पैसे ठेवणं हे सुरक्षित नसल्या कारणामुळे, बँकांमध्ये पैसा हा सुरक्षित राहतो या कारणामुळे लोक बँकांमध्ये विविध खात्यांमध्ये पैसे ठेवत असतात. त्याच्यामध्ये ही जी बचत खातं आहे, चालू ठेव खातं आहे, मुदत ठेव खातं आहे, आवर्त ठेव खातं आहे, या खात्यांच्या माध्यमातून विविध व्याजदरांचा लाभही लोक घेताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये थोडे व्याजाचे दर जास्तीचे होते, तेव्हा लोक जास्तीत जास्त पैसा हा बँकांमध्ये ठेवत होते. परंतु आता व्याजाचे दर कमी झाल्यामुळे लोक आणखी इतर वेगवेगळी कोणती माध्यमं आहेत का ज्याच्या माध्यमातून त्यांना प्रॉफिट होईल, हेही लोक आजमावत असतात. दुसरा आहे कर्ज देणे. म्हणजे या ज्या ठेवी स्वीकारून बँकांनी जो काही पैसा स्वतःजवळ ठेवलेला आहे, त्या ठेवी जवळ न ठेवता तो आपल्याच समाजातील घटकांना किंवा व्यावसायिकांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, उद्योगांना मदत करण्यासाठी कर्जाच्या रूपामध्ये या ठेवी स्वीकारलेल्या असतात, त्याचेच जे काही पैसे साठलेले आहेत ते कर्ज देऊन लोकांना थोडीशी आर्थिक मदत करत असतात. आणि या कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांना उत्पन्नाची सोय होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीनं जर कर्ज घेतलं तर त्या कर्जावरती त्याला ठराविक टक्केदरांनी व्याज द्यावं लागतं. आणि हे जे व्याज साठतं, याच व्याजाच्या माध्यमातून बँका स्वतःचे काही कर्मचाऱ्यांचे पगार असतील, लाईट बिल असेल किंवा आणखीन काही गोष्टी, छपाई आहे, स्टेशनरी आहे इत्यादीवरचा खर्च या व्याजाच्या माध्यमातून करत असतात. आणि हे जे ठेवी आहेत या खूप मोठ्या कोट्यावधी रुपयामध्ये ठेवी त्यांच्याकडे जमा झालेल्या असतात. आता हा जो पैसा सगळ्या काही कर्जासाठी दिला जात नाही, तो आणखीन विविध कारणांमध्ये इन्व्हेस्ट करून त्याच्यावरती सुद्धा जास्तीत जास्त व्याज मिळवून स्वतःचं उत्पन्न कसं वाढेल याकडे बँका थोडंसं लक्ष देत असतात. आणि कर्ज देत असताना विविध प्रकारची कर्ज दिली जातात. त्याच्यामध्ये आहे रोख कर्ज आहे, त्यालाच आपण कॅश क्रेडिट म्हणतो. दुसरं आहे अधिकर्ष सवलत, जे मागच्या पण तासामध्ये आपण थोडासा त्याचा अभ्यास केला होता, ज्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट असे म्हणतो, जे चालू खात्यावरती त्या व्यक्तीला, ज्याचं खातं चालू खातं आहे बँकेमध्ये, अशा व्यक्तीला अधिकर्ष सवलत दिली जाते. म्हणजेच त्याला जरा जास्तीची रक्कम वापरण्याची परवानगी किंवा मुभा दिली जाते. तिसरं आहे असुरक्षित कर्ज व असुरक्षित कर्ज, ज्याला सिक्युअर्ड लोन किंवा अनसिक्युअर्ड लोन असं म्हणतो. जे सुरक्षित कर्ज आहे ते तारण घेतलं जातं, तारण घेऊन जे कर्ज दिलं जातं त्याला सुरक्षित कर्ज असे म्हणतात. आणि विना काहीही तारण न घेता जे कर्ज दिलं जातं त्याला असुरक्षित कर्ज असं म्हटलं जातं. आणि काही कर्ज ही दीर्घ मुदतीची कर्ज आहेत,
काही कर्ज ही अल्प मुदतीची कर्ज आहेत आणि काही कर्ज ही मध्यम मुदतीची कर्ज आहेत। या तीनही प्रकारची कर्ज बँका ह्या लोकांना देत असतात। दीर्घ मुदतीची कर्ज ही उद्योगधंद्यांना सहसा दिली जातात, ज्याचा कालावधी 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असा असतो। मध्यम मुदतीची कर्ज ही 5 ते 10 वर्षासाठी असतात आणि अल्प मुदतीची कर्ज ही 1 वर्ष ते 2 वर्ष या कालावधीची असतात। तर अशा प्रकारची कर्ज बँका लोकांना देत असतात आणि त्यांच्या व्यवसायाला एक प्रकारे हातभार लावण्याचं काम करत असतात। म्हणजेच बँकांची भूमिका ही चांगल्या प्रकारची असल्याकारणाने व्यावसायिकांना ज्या काही आर्थिक अडचणी येत असतात त्या अडचणींवर मात करून कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे उपलब्ध किंवा भांडवल म्हणू आपण त्याला, भांडवल उपलब्ध करून ते छोटे मोठे व्यवसाय करायला प्रोत्साहित होतात। आणि कर्ज आणि कर्ज व्याजदर हा ठेवीवरील व्याजदरापेक्षा अधिक असतो। म्हणजे जेव्हा आपण ठेवी ठेवतो त्याच्यावरचा व्याजदर हा फार कमी असतो, परंतु त्याच आपण जर कर्ज घेतलं तर त्याच्यावरचा व्याजदर हा जास्तच असतो। आणि या दोन्हीमधला जो काही फरक आहे तो म्हणजेच बँकेचं काय आहे, उत्पन्न आहे। पतनिर्मिती करणं, खरं म्हणजे ह्या ज्या बँका ठेवी स्वीकारतात, कर्ज देतात, यांचं काही काम नाही आहे पतनिर्मिती करण्याचं। पतनिर्मिती करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचंच असल्याकारणाने या ज्या बँका आहेत या फक्त ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देतात। बँका या चलनी नोटा किंवा नाणी यांचं काही उत्पादन करत नाहीत। याचे जे काही राईट्स आहेत ते फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहेत, अधिकार त्याला दिलेले आहेत। आणि रिझर्व्ह बँक ही 2 प्रकारची चलन निर्मिती समाजासाठी करत असते। एक आहे चलन निर्मिती जी रिझर्व्ह बँकेने उत्पादन केलेल्या नोटा, आणि दुसरं आहे व्यावसायिक बँकांनी केलेली चलन निर्मिती। आता ही व्यावसायिक बँकांनी चलन निर्मिती कशी केली, जी ठेवीच्या स्वरूपामध्ये रोख रक्कम गोळा केली, याला आपण चलन निर्मिती म्हणू शकतो। परंतु या बँकांना नोटा छापण्याचा अधिकार नसतो, तो फक्त रिझर्व्ह बँकेला असतो। व्यावसायिक बँकांनी जो काही पैसा किंवा पतनिर्मिती केलेली आहे त्याला क्रेडिट मनी असं म्हणतो। आणि हा जो पैसा आहे रिझर्व्ह बँकेने जो काही निर्माण केलेला आहे तो पेपर मनी असं त्याला म्हटलेलं आहे। व्यावसायिक बँका या ठेवी स्वीकारून खऱ्या चलनाच्या 10 पट पतनिर्मिती करतात, तर खऱ्या अर्थाने ठेवी पतनिर्मिती करतात आणि कर्जेही ठेवी तयार करत असतात। अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला 1 मार्कासाठी गाळलेले जागा जोड्या जुळवा इथे विचारले जातात। त्यामुळे थोडंसं लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित ऐकून थोडेफार नोट्स तयार करायला घ्यायला हवं तुम्ही, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये याचे चांगले बेनिफिट्स मिळू शकतात। चौथा आहे त्याच्यामध्ये बिल वटवलं जातं, म्हणजेच विनिमय विपत्र उपलब्ध करून दिलं जातं। तर ही जे विनिमय विपत्र तयार करत असताना बँका या विश्वासू प्रामाणिक खातेदारांचेच विनिमय विपत्र वटवत असतात। ते मागणी विपत्र ग्राहकाकडून खरेदी करतात। तसेच हे जे विपत्र वटवण्याचे काम आहे ते बिल वटवणे, म्हणजेच मुदतीच्या आधी विपत्र बँकांच्या मदतीने दिले जातात। व्यवसायामध्ये जे काही गरजू व्यावसायिक आहेत त्यांना अशा रीतीने निधी उपलब्ध केला जातो आणि अशा परिस्थितीत बँका विपत्रे किंवा ठेवी स्वीकारतात। विनिमय विपत्र ज्याच्या नावावर काढले आहे असा जो घटक आहे त्याला ड्रॉवी असं म्हटलं जातं। आणि बँका ही मुदतपूर्व पैसा विनिमय विपत्र ज्याने काढले आहे अशा व्यक्तीला ड्रॉवर असं म्हटलं जाते। आणि अशा सेवेसाठी जी सूट दिली जाते त्याला डिस्काउंट असं म्हटलं जातं आणि हा विनिमय विपत्र काढणाऱ्याकडून घेतला जातो। ही सूट जी आहे त्याने किती दिवसासाठी विनिमय विपत्र तयार केले आहे यावर अवलंबून असते। आणि ही जी सूट आहे ही बँका त्यांच्याजवळच ठेवून घेतात। ही एका प्रकारच्या छोट्या स्वरूपाचं कर्जच आहे, विनिमय उपलब्ध करून देणं हे विनिमय विपत्र म्हणजेच एक छोट्या स्वरूपाचं कर्जच आहे। आणि जर मुदत तिथीला त्याच्या नावावर विपत्र असेल तर ड्रॉवी त्याने बिलाची रक्कम देण्यास जर नकार दिला
तर बँक बिलाची रक्कम विनिमय विपत्र काढणारा जो ड्रॉवर आहे त्याच्याकडून वसूल केलं जातं. बँक बिल जेव्हा वटवते तेव्हा विपत्र काढणाऱ्याला डिस्काउंट कमी करून उरलेली रक्कम देत असते. आता आपण ही प्राथमिक कार्ये बघितली, ज्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, पतनिर्मिती करणे आणि विनिमय उपलब्ध करून देणे. आता दुय्यम कार्यामध्ये धनादेश गोळा करते, शेअरची खरेदी विक्री करते, रोख रकमेचे स्थलांतर करते आणि व्याज गोळा करते. धनादेश गोळा करते म्हणजे काय करते? जेव्हा एखाद्या बँकेला लोकांनी चेकच्या सहाय्याने काही पैसे पाठवण्याची सुविधा जी काही उपलब्ध करून दिलेली आहे, या सुविधेचा लाभ घेत असताना बँका ज्या प्राथमिक कार्याव्यतिरिक्त दुय्यम कार्यसुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. आणि याच्यामध्ये अधिकर्ता आणि प्रातिनिधिक जी काही कार्य आहेत, ग्राहकांच्या वतीने पैसे स्वीकारणे आणि त्यालाच आपण कलेक्शन मनी ऑफ बिहाफ ऑफ कस्टमर असं म्हटलं जातं. तर खातेदारांच्या सूचनेनुसार बँक धनादेश वटविते, धनादेश गोळा करते, विम्याचे हप्ते भरते, प्रीमियम भरते आणि ही जी काही कामं केली जातात ही सुद्धा धनादेशाच्या सहाय्याने केली जातात. तसेच बँका ग्राहकांचे पगार बिल गोळा करणे, त्यांच्या नावावर जमा करणे ही कामे केली जातात. जर एखादी इमारत भाड्याने दिलेली असेल तर त्याचे भाडेकरूकडून खातेदाराच्या नावावर जमा केले जाते. या सूचना बँका त्याच्याकडील वहीत नोंद करीत असतात. बँका इतर कंपनीत दिलेला लाभांश गोळा करतात आणि ठेवीवरील व्याज खातेदारांच्या नावे करणे तसेच खातेदारांच्या नावावर जमा करत असतात. तर धनादेश गोळा करून त्याच्या संदर्भातली जी काही कामं आहेत ती बँका प्रामुख्याने करत असतात. यामुळे ग्राहकांना त्याचा लाभ होतो. जो काही वेळ जाणार होता या काम करण्यासाठी तो वेळ त्यांचा वाचतो आणि ग्राहकांच्या दृष्टिकोनातून चेकनी व्यवहार करणे हे सुरक्षित आहे. कारण आपण एखाद्याला चेक देतो म्हणजे त्याचा पुरावा आपल्याजवळ राहतो आणि चेकनी व्यवहार करणे हे सुरक्षित आहे. कारण आपल्याला पैसे जवळ बाळगावे लागत नाही. लाखोंचे व्यवहार चेकच्या सहाय्याने आपण करू शकतो. त्यामुळे चेकचा व्यवहार हा अतिशय सुरक्षित व्यवहार मानला जातो कारण त्याचा पुरावा आपल्याजवळ राहतो. दुसरं आहे शेअर्सची खरेदी विक्री करणे. म्हणजे बँका जेव्हा लोकांच्या म्युच्युअल फंड असतील, शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, कर्ज रोखे असतील, ही जी व्यवहार आहेत शेअरची खरेदी विक्री करणे ही सुद्धा बँकांच्या माध्यमातूनच केली जातात. कर्ज रोख्यांची खरेदी विक्री केली जाते. ग्राहकांच्या वतीने बँक कर्ज रोख्यांच्या व भागांची खरेदी विक्री करत असताना शेअर ब्रोकरशी करार केलेला असतो आणि हा जो शेअर ब्रोकर आहे तो बँकेची हमी खातर त्याची खरेदी विक्री करत असतो. खरेदी किंवा विक्रीनंतरच्या जी काही रक्कम नावावर बँक रक्कम नावावर करते त्यांच्या खात्यातून जी काही रक्कम नावे पण केली जाते आणि काही लोकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा पण केली जाते. म्हणजे ज्या व्यक्तीने शेअर्स विकलेले आहेत त्याच्या नावामध्ये रक्कम जमा केली जाते आणि ज्या व्यक्तीने ती खरेदी केलेली आहे त्याच्या खात्यातून रक्कम डेबिट केली जाते, म्हणजेच नावे केली जाते. अशा पद्धतीने शेअर्सची खरेदी विक्री करून बँका ग्राहकांना एक चांगल्या प्रकारची सोय देत असतात आणि हे सगळं केल्यामुळे बँकांना याच्या माध्यमातून कमिशन प्राप्त होतं. हे एक प्रकारचं बँकेचं चांगल्या पद्धतीचं उत्पन्न होऊ शकतं. कमिशनच्या माध्यमातून बँका उत्पन्न कमावत असतात. लाभांश किंवा व्याजाची वसुलीसुद्धा केली जाते. रोख रकमेचे स्थलांतरसुद्धा केले जाते. बँक ही ज्यावेळी कंपनी त्याच्या भागधारकांना लाभांश देते तेव्हा अशा स्वरूपाचं पत्र देण्याचं जे काही काम केलं जातं तसेच काही वसुलीचे आदेश दिले जातात आणि हे कर्जरोख्यांना दिले जातात. वसुलीचे आदेश कर्जरोख्यांना दिले जातात. ग्राहक लाभांश त्यांच्या नावावर जमा करण्याचे आदेश बँकेला देतात. या सेवांच्या बदल्यात बँक कमिशन घेते आणि ते कमिशन बँकेच्या खातेदाराच्या खात्यातून कमी केलं जातं. आता पैशाचं हस्तांतरण केलं जातं, म्हणजेच रोख रकमेचे स्थलांतर किंवा हस्तांतर आपण म्हणूयात.
हे जे हस्तांतर करत असताना ही एक रेमिटन्स फॅसिलिटी बँकेनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. कारण लोकांना पैसे ट्रान्सफर करायचे असतात किंवा स्थलांतर करायचे असतात तेव्हा ते चेकच्या सहाय्याने करू शकतात. ग्राहकांच्या विनंतीवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविणे किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे देण्याचे काम बँका करीत असतात. हे पैसे पाठवण्याचे काम मागणी धनाकर्ष, ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट म्हणतो, टपाल प्रेषण, मेल ट्रान्सफर पद्धतीने केले जातात. पूर्वी टपाल सेवा सोयीनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याच्या सोयी होत्या, परंतु आता डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने पैसे पाठविण्याच्या सोयी बँकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सोयी ज्या आहेत त्या सुरक्षित अशा सोयी आहेत, त्यामुळे आपल्याकडे सुद्धा त्याचे पुरावे राहतात. म्हणून ही एक सुरक्षित पद्धतीची हस्तांतरण पद्धती मांडली गेलेली आहे. तसंच बँक ही व्याजसुद्धा गोळा करत असते. जसं की बँका या कर्ज देतात लोकांना, व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, उद्योगधंद्यांना कर्ज देतात आणि या कर्जाचे वेळोवेळी हप्ते किंवा त्याचे इन्स्टॉलमेंट जे काय आहेत ते गोळा करण्याचं कामसुद्धा बँका करत असतात. दुसरं आहे कार्यवाहक म्हणून सुद्धा बँक काम करत असते. ग्राहक बँकांना योग्य रीतीने चालावं म्हणून विश्वस्त म्हणून काम करत असते. बँकेला एखादा व्यवसाय जर बंद करावयाचा असेल तर कुठले नियम वापरावेत याचे ज्ञान असतं आणि त्यांनी जी काही बुडीत कर्ज आहेत ही कशा पद्धतीनं वसूल होतील यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले जातात. त्यातूनही काही कर्ज ही अपवादात्मक स्थितीमध्ये बुडीत कर्ज म्हणून जाहीर करावी लागतात. परंतु अशा या बुडीत कर्जांमुळे काही बँका या अवसायनात गेलेल्यासुद्धा आपल्याला दिसून येतात. आता ही जी काही तिसरी जी कार्य आहेत, विविध उपयोगी कार्य जी आहेत, त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे, प्रवासी चेक सुविधा देणे, हमीपत्र देणे, विदेशी विनिमय व्यवहार करणे, टेलर पद्धती राबविणे, क्रेडिट कार्ड सेवा उपलब्ध करून देणे, ATM सेवा उपलब्ध करून देणे आणि ई-बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे. आता ह्या ज्या सेवा आहेत, आज आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर बघितल्या तर या सेवेचा लोकांनी अतिशय मोठ्या पद्धतीने व्यवहारामध्ये उपयोग केलेला आहे. ATMची तर सुविधा सर्रास लोक आता वापरताना दिसत आहेत. क्रेडिट कार्डची सुद्धा सुविधा लोक वापरत आहेत. जसं की पहिलं जर आपण बघितलं तर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे यासाठी बँकांनी आपल्याला लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजेच आपण त्याला सुरक्षित ठेव घर असंही म्हणू शकतो. जसं की लोकांच्या जवळ मौल्यवान दागिने, हिरे मानके, मौल्यवान दस्तऐवज, कागदपत्रे ही घरामध्ये सुरक्षित राहत नसल्या कारणाने बँकांनी सुरक्षित ठेवघराची सोय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यासाठी ठराविक रक्कम अनामत म्हणून ठेवून घेतली जाते, म्हणजे त्याला आपण डिपॉझिट म्हणतो. ठराविक रक्कम डिपॉझिट ठेवून घेतली जाते. सुरक्षित ठेवघर हे छोट्या, मोठ्या आणि मध्यम अशा वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि त्याच्यामध्ये लोकांना जशा आपल्या सोयीनं हवं तसं ते सुरक्षित ठेवघर स्वतःसाठी ते भाड्यानं घेऊ शकतात. त्याची एक ठराविक रक्कम वर्षाला एक ठराविक रक्कम भाडेपोटी द्यावी लागते. एवढं जरी केल्यानंतर सुरक्षित ठेवघरामध्ये स्वतःच्या वस्तू, दस्तऐवज, मौल्यवान दागिने किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्या ठेवू शकतात. प्रवासी चेक सुविधासुद्धा त्यांनी ट्रॅव्हलर्स चेक आपण ज्याला म्हणतो, तर या चेकची सुविधा देत असताना त्यांनी प्रवासामध्ये जो काही असुरक्षिततेचा भाग आहे तो त्या ग्राहकाला होऊ नये यासाठी त्यांनी ट्रॅव्हलर्स चेकची उपलब्धता करून दिलेली आहे. त्यालाच आपण प्रवासी चेक सुविधा असं म्हणतो. तसंच हमीपत्र देणे, कारण जेव्हा खरेदी विक्रीचे व्यवहार होतात तेव्हा बँकांकडून वचनचिठ्ठी किंवा हमीपत्र घेणे हे सुद्धा अतिशय उपयोगी आहे. कर्जपत्र पुरवत असतात. जसं की बँका कर्ज परिपत्रे देतात आणि ही कर्जे 2 प्रकारची असतात. कर्जपत्राचे जे काही पैसे ते रोख न घेता त्याला हमीपत्र दिलं जातं, ज्याला आपण अंडरटेकिंग असं म्हणतो. या पत्राप्रमाणे विदेशी बँक कर्जपत्राची जर गरज पडली तर ठराविक दराने हुंडावळीमध्ये पैसे देण्याची हमी देते. या हमीच्या स्वरूपामुळेच या प्रकारास गॅरंटी लेटर्स असंही
नाव प्रचलित झालेलं आहे. यालाच आपण गॅरंटी लेटर्स असं सुद्धा म्हणू शकतो. जे गाळलेल्या जागासाठी तुम्हाला हा शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 मार्कासाठी हा शब्द तुम्हाला कुठे ना कुठेतरी विचारला जाऊ शकतो. असं हे प्रचलित नाव आहे आणि कर्जपत्रामध्ये लाभार्थ्याचे नाव, ठिकाण आणि अशा काही गोष्टींचा उल्लेख असतो ज्यामुळे हमीपत्र देताना बँकांना अडचणी येत नाहीत. नंतर आहे विदेशी विनिमय व्यवहार करणे. जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी काही विनिमयाची गरज भासते किंवा परकीय चलनाची गरज भासते, तेव्हा जेव्हा आपण बाहेरच्या देशामध्ये व्यवहार करणार असू तेव्हा परकीय चलन आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम ह्या काही ठराविक बँकाच करत असतात. ज्या आपण सर्वसामान्य बँका बघतो त्याच्यामध्ये विनिमय व्यवहार होत नसतात. काही ठराविक बँकांची त्यासाठी निर्मिती केली गेलेली आहे जी आपल्याला विदेशी विनिमय व्यवहार करण्यासाठी उपयोगी पडत असतात. त्यानंतर आहे टेलर पद्धती. त्याच्यामध्ये जे काही मागणी धनाकर्ष असतील, प्रवासी धनादेश असतील, मेल हस्तांतर असेल, या पद्धतीमध्ये बँक मागणी धनाकर्ष, प्रवासी चेक आणि मेल हस्तांतरणाचे काही 5 ते 10 मिनिटात ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. इतक्या ह्या फास्ट सुविधा आहेत, क्षणात त्या सुविधा आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचे बेनिफिट्स हे ग्राहकांना पण होतात आणि बँकांनाही त्याचे कमिशनच्या मोबदल्यामध्ये त्यांना उत्पन्न प्राप्त होते. लगेचच खात्यामध्ये पैसे जमा होत असल्या कारणाने लोक थोडंसं या टेलर पद्धतीची सुविधासुद्धा जास्तीत जास्त वापरतात. क्रेडिट कार्ड सवलत जेव्हा बँक देत असते तेव्हा या क्रेडिट कार्डच्या सवलतीमध्ये परकीय देशामध्ये क्रेडिट कार्ड ही जास्त प्रचलित आहे. आपल्या देशामध्ये क्रेडिट कार्डची आत्ता थोडीशी सुविधा जास्त लोकांमध्ये प्रचलित होत आहे. परंतु बँका क्रेडिट कार्ड हे इच्छुक खातेदारांनाच दिली जातात. म्हणजे जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन क्रेडिट कार्डची जर मागणी केली असेल तरच बँका क्रेडिट कार्ड्स देतात. सहसा आपल्याकडे ATM म्हणजे त्याला आपण डेबिट कार्ड असं म्हणतो, याचा मात्र सर्रास आपण वापर करताना दिसत आहे. या कार्डांवरती बँकेचे नाव, कार्डचा नंबर, कार्डधारकाची सही अशा ठळक बाबी असतात आणि खातेदार वस्तूची खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर करतात. म्हणजे त्याच्यासाठी बाजारपेठेत आपण गेल्यानंतर पैसे जवळ असण्याची नसण्याची काहीच गरज नाही आहे. आपल्याजवळ क्रेडिट कार्ड असेल तर त्या कार्डच्या सहाय्याने आपण खरेदीचे व्यवहार करू शकतो. पैसे देण्याऐवजी आपण ते कार्ड वापरू शकतो. विक्रेता विक्री पावतीवर क्रेडिट कार्डधारकाची सही घेतो. त्या सहीची क्रेडिट सत्यता पडताळून पाहिली जाते. म्हणजे ते कार्ड खरोखर व्यवस्थित आहे का, कुठल्या बँकेने त्याला अप्रुव्हल दिलेला आहे का वगैरे हे तपासलं जातं आणि मगच त्या सुविधेचा वापर त्या व्यक्तीला करण्यासाठी परमिशन दिली जाते किंवा तो व्यवहार पूर्ण केला जातो. आता ATM कार्ड सवलतीबद्दल अतिशय काही सांगण्याची आवश्यकताच नाही. जे अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत ATM कार्डची सुविधा सहजगत्या आता हाताळताना दिसत आहे. पूर्वी जेव्हा सुरुवातीला ATM कार्ड जेव्हा प्रचलित झालं तेव्हा थोडं लोकांना भीती वाटायची ते ऑपरेट करत असताना, की चुकतं की काय, पैसे परत माघारी जातात की काय, ते पैसे पटकन आपण घेऊ शकणार नाही की काय, अशी भीती थोडी माणसांच्या मनामध्ये होती. ती भीती आता अगदी निघून गेली आणि सहजगत्या ATMचे व्यवहार आपण करत असतो. ही ATMची सुविधा किमान कमीत कमी आपल्याला दिवसातून 25,000 रुपये काही बँकांनी सुविधा दिलेली आहे. म्हणजे ज्यामधून आपण 25,000 रुपये काढू शकतो. काही बँकांनी 20,000 रुपयाची हे दिलेली आहे, फॅसिलिटी दिलेली आहे. किमान आपण 20,000च दिवसभरामध्ये काढू शकतो. म्हणजे ATM कार्ड जरी आपण बाजारपेठेत आपण घेऊन गेलो आणि खिशात पैसे जर नसतील तरी त्याच्यावरती आपण स्वाईपची आता जी काही सिस्टीम राबवलेली आहे या सिस्टीमनुसार ग्राहकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊन ते जमा होतात आणि आपल्या खात्यातून ते ॲटोमॅटिकली डेबिट होतात. म्हणजे एवढ्याशा प्लास्टिक मनी आपण त्याला म्हणूयात, या प्लास्टिक मनीच्या सहाय्याने आपण खरेदी विक्रीचे व्यवहार सहजगत्या करू शकतो. ATM सुविधेनंतर ई-बँकिंग सेवा जी आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित झालेली आहे की या ई-ब्रोकिंग किंवा ई-बँकिंगच्या सेवेनुसार बँकेच्या खातेदारांच्या वतीने खातेदारांनी जर सूचना केली असेल तर कर्ज रोखे, शेअर्स, डिबेंचर्स यांची खरेदी विक्री करताना या ई-बँकिंगची आपल्याला
सुविधेचा वापर करू शकतो. कोणत्याही पतपत्राची किती प्रमाणामध्ये खरेदी विक्री करावयाची आहे याची लेखी सूचना खातेदाराला देणे अगत्याचे असते. खातेदाराच्या हिताचे रक्षण करणे ही बँकेची जबाबदारी आहे. यासाठी ग्राहकाला बँकेत बचत खाते उघडून डीमॅट खाते, ई ब्रोकिंग खाते उघडले जाते आणि तेव्हाच त्यांचं जी काही ई बँकिंग सेवा आहे ती सुरळीतपणे चालायला मदत होते. अशा पद्धतीनं जी काय आपण प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि विविध उपयोगी कार्य बँकांची पाहिलेली आहेत, याच्यावरती तुम्हाला एक साधारणपणे 6 मार्काला मोठा प्रश्न विचारला जातो. याच प्रश्नांचे तुम्ही 3 भागामध्ये सुद्धा वर्गीकरण करू शकता. तुम्हाला फक्त प्राथमिक कार्य विचारली तरी फक्त प्राथमिक कार्यच लिहायची आहेत. तुम्हाला फक्त दुय्यम कार्य विचारली तर दुय्यम कार्यांचंच उत्तर लिहा आणि विविध उपयोगी कार्य जर विचारली असतील तर तेवढीच कार्य लिहायची. त्यामध्ये सर्वच्या सर्व कार्य लिहिण्याची गरज नाही. म्हणजे एक मोठा प्रश्न जर तुम्ही केला तर 3 छोट्या प्रश्नांची उत्तरं तुमची तयार होऊ शकतात. आजच्या तासाला आपण एवढंच बघूया. पुढच्या तासाला आपण पुढचा टॉपिक घेऊया. धन्यवाद.